प्रभाग क्रमांक 77 मध्ये आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 निवडणुकीसाठी राजकीय चित्र रंगायला सुरुवात झाली आहे. धर्मेंद्रनाथ ठाकूर यांची पत्नी ममता ठाकूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली असून स्थानिकांमध्ये या निर्णयाची चर्चा रंगलेली दिसते. ममता ठाकूर यांनी निवडून आल्यास सर्वप्रथम घरांच्या समस्या, रस्त्यांची दुरुस्ती आणि गटार व्यवस्थेच्या सुधारणा या प्राथमिक मागण्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत लोकांसाठी काम करण्याचा त्यांचा दावा आहे. आता पाहावं लागेल या आश्वासनांना जनता किती विश्वास देते आणि येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 77 कोणत्या दिशेने मतदान करतो. दरम्यान या बातमीचा आम्ही आढावा घेतलाय, पाहूयात. मी नेहमी लोकांसाठी काम केले आहे, करत आहे आणि करत राहीन. फक्त तुमचे साथ हवे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा गट की ओर से आपको टिकट जाहिर किया गया है. मतलब वार्ड क्रमांक 77 से आप लड़ने जा रही हैं. क्या कहेंगे वार्ड क्रमांक 77 की अगर बात करें जोगेश्वरी की, तो आपका जो पिछला अनुभव है, आप करीब 14-15 सालों से लोकसभा में जुटी है, किस तरह के प्रॉब्लम्स लोगों को आ रहे हैं और आपने 77 में ऐसा क्या देखा कि जिसको सॉल्व करना जरूरी है, क्या कहें? नमस्कार, मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देती हूँ आए आपके चैनल को. एक्चुअली में मैं 14-15 साल से काम कर रही हूँ और यहाँ पे जो है ना बहुत सारी समस्या है. और मेन समस्या जो है ना घर की समस्या है. लोगों के पास घर नहीं है. अभी भी छोटे छोटे चालों में रह रहे हैं, छोटे छोटे घरों में रह रहे हैं. एक घर के अंदर 7-7, 8-8 जन रह रहे हैं. मैं उनको थैंक्स बोलती हूँ कैसे वो एडजस्ट कर रहे हैं. और आज से नहीं, बहुत दिन से वो लोग तकलीफ काट रहे हैं. और हर बार यही उम्मीद पर वो वोटिंग करते हैं कि इस बार हमको घर मिलेगा, इस बार हमको पक्का घर मिलेगा, हम इनको चुन के लाएंगे तो पक्का. तो यही मुझे काम, सबसे पहला तो यही काम करना है कि लोगों को घर देना है. गली की समस्या है, शौचालय की सबसे बड़ी समस्या है. शौचालय नहीं है, सीसीटीवी कैमरे नहीं है यहाँ पे, और रोजगार वगैरह सब नहीं है यहाँ पे. काफ़ी सुविधाएं नहीं है यहाँ पे, जो सुविधाएं होनी चाहिए. ठाकुर जी, आपसे एक सवाल है कि पिछला जो आपका अनुभव था, जो कि आप ऑलमोस्ट हर घर आप पहुंचे, तो आपने क्या देखा ऐसा कि जो सबसे ज्यादा प्रॉब्लम जोगेश्वरी करों को फेस करना पड़ रहा है, और क्या लगता है मैडम आने के बाद किस तरह की जो उनको दिक्कतें हैं लोगों को, वो सॉल्व हो सकती है? आपको याद होगा कि मोदी जी जब बनारस गए थे तो उन्होंने एक सेंटेंस बोला था कि मैं बनारस आया नहीं हूँ, बनारस ने मुझे बुलाया है, बाबा विश्वनाथ ने मुझे बुलाया है. तो मैं भी मुंबई महाराष्ट्रामध्ये 35 साल से हूँ. 35 बरस मला झालं आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये. मी राहायला आरे कॉलनी रॉयल पाममध्ये. सगळे महाराष्ट्रामध्ये मी काम केले. भाजपा जॉईन केल्यानंतर कर्मक्षेत्र मला वार्ड 77 भेटले. तो मुझे भी ऐसा लगता है कि ये ईश्वर की इच्छा है और उनकी इच्छा से मैं यहाँ पर मैं आया और 15 साल से मैं यहाँ लोगों के बीच में रह करके लोगों की तकलीफ़ें क्या है, उनकी क्या परेशानी है, उनको कहाँ दिक्कत हो रही है, ये सब जान पाया. कुछ हद तक हमने उनको सहूलियत देने की कोशिश की, लेकिन एक पदाधिकारी होने के नाते आप एक हद से ज़्यादा नहीं कर सकते हैं. वो जो चुने हुए प्रतिनिधि है वो उनके ही हाथ में होता है और वही कर सकते हैं. तो मला असं वाटतं की मी चुनाव लढले, अपक्ष म्हणून चुनाव लढले मी विधानसभाच्या. मला खूप छान नाही भेटले लोकांच्या पाठिंबा, पण मला कॉन्फिडन्स आलं की एक आवाज जनताला पाहिजेत होते, ते आवाज लोकांच्या समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी ममता ठाकूर जे आहेत त्यांनाच का इकडे लढण्याची संधी दिली, काय सांगाल? म्हणजे असं काय विश्वास त्यांना दिसतोय? काय विश्वास वाटतोय त्यांना? 15 वर्षापासून मी इथे आहे. मी गली गली घुमून काम करते. तो ममता ठाकूर माझ्या सोबत आहे. असा कोणी दिवस नाही गेले की ममता ठाकूर माझ्या सोबत नाही आहे. चुनाव यायल्यानंतर मजबुरीच्या नंतर कोणी त्यांच्या बायकोला बोलतोय की तुम्ही चुनाव लढा, एक गोष्टी आहे. पण ममताजी एकच महिला आहे पूर्ण मुंबईमध्ये जे लगातार 15 वर्षापासून काय पद आहे नाही आहे, काय जिम्मेदारी आहे नाही आहे,
ठाकूरजी काम करते तो यांच्याबरोबर मी पण काम करणार, लोकांच्या तकलीफ मी कसा सोडवणार और प्रामाणिकतापूर्ण काम करते ममताजी माझ्याबरोबर. तर 14 वर्षापासून वॉर्ड 70 मध्ये ममताजी आहे, घरोघरी ममताजी फिरले आहे, दर घर जाते, त्यांच्याबरोबर चर्चा करते, खूप छान संबंध आहे. लोकांना असं वाटते की ममता मला ताई आहे, ममता मला सोनबाई आहे, ममताला बहिणी आहे, असा करून घरोघरी बसते. तो प्रॉब्लेम लोकांचे काय आहे सगळे ममताला माहिती आहे. ममताच्या माध्यमातून 500 घरमध्ये घरघंटी शिलाई मशीनचा लाभ घेतले. आतापासून आपण कमी ते कमी 8,000 आयुष्मान भारत कार्ड बनवले, ई-श्रम कार्ड बनवले, लोकांच्या नवीन वोटिंग कार्डचं काम केले. काय आपण करू शकते सगळे काम आपण केले. शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तिथे जाऊन ममताजी लढते माझ्याबरोबर येऊन. तो ममता असा सशक्त महिला आहे, सगळे वॉर्ड 70च्या लोकांच्या समोर आहे की ममता किती सशक्त आहे, ममता काय करू शकते. ममता प्रामाणिक महिला आहे और ममताला लोकांच्या आदेश भेटणार, लोकांच्या पाठिंबा भेटणार, ममताजी नगरसेविका बनणार. मन काय वॉर्ड 77च्या हर महिला नगरसेविका झाले असं होणार और लोकांचा दर्द दूर होणार, अच्छा गॅरंटी.